छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नीट 2025 च्या एक्झाम बद्दल बोलणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील 4-5 वर्षापेक्षा या वर्षीचा नीट 2025 चा एक्झाम खरंच खरंच टफ आलेली आहे. खरंच पेपर टफ काढलेला आहे. यामध्ये खास करून जर फिजिक्स बघायला गेलं तर फिजिक्स तर खूपच टफ काढलं होतं. फिजिक्स मध्ये कसं होतं माहितीये का, यावर्षी ऍप्लिकेशन बेस्ड जास्त क्वेश्चन टाकले होते. 2-2, 3-3 क्वेश्चन फॉर्म्युले लागत होते एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. सेम सेम केमिस्ट्रीचा मॉडरेट टू हार्ड टाकला होता आणि बायोलॉजी तर होता सोपा पण लेंदी असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याला टाइम लागला आणि त्याच्यामुळे त्यांचे क्वेश्चन सुटले किंवा त्यांना जमला नाही तेवढा व्यवस्थित तो. तर या गोष्टीमुळे तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीचा कट ऑफ आहे का नाही हा चांगलाच खाली घसरणार आहे. खरं म्हणलं तर सुरुवातीला मला वाटत होतं 30-40 मार्कानं, पण जेव्हा मी काल 4-5 विद्यार्थ्यांशी बोललो वगैरे संवाद केला त्याच्यानंतर समजलं की कट ऑफ याच्यापेक्षा पण खाली जाईल. असं वाटतंय की 70-80 मार्कापर्यंत कट ऑफ खाली जाईल असा अंदाजा एक बांधत आहे मी सध्या तरी. कारण की सध्या तर कोणाजवळ कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क पडले, महाराष्ट्रामधल्या किती विद्यार्थ्याला किती मार्क पडले, बाहेर राज्यातले किती विद्यार्थी किती आहे ते सगळं तर आपल्याला नीटचा रिझल्ट आल्यानंतरच कळणार. रँकिंग कोणाची किती सगळं नीटचा रिझल्ट आल्यावरच कळणार आहे. तर सध्याचा फक्त हा अंदाज आहे की 70 ते 80 मार्काने कट ऑफ खाली जाईल असं एक एकंदरीत अंदाज मला वाटत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा सेम तुम्हाला का सांगत आहे माहिती आहे का, 2020-21 मध्ये पण हा सेम सिनारिओ झालेला आहे बघा. 2020-21 मध्ये 2020 चा पेपर, जो 2020 चा पेपर आहे का कम्पॅरेटिव्हली सोपा होता 2021 पेक्षा. 2021 चा पेपर खूप म्हणजे हार्ड काढला होता, म्हणजे एवढा पण नव्हता या वर्षी जसा आला तसा, पण त्याच्यामध्ये थोडं फिजिक्स आणि थोडं टफ काढलं होतं आणि त्याच्यामध्ये बायोलॉजी पण थोडं लेंदी असल्यामुळे खरंच कोर मध्ये फरक पडला होता आणि त्या वर्षी पण 13-1 मार्कांनी कट ऑफ घडला होता, घसरला होता. तर हा सिनारिओ यावर्षी आहे. पण यावर्षी कसं तिन्ही पण म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री म्हणा आणि बायोलॉजी म्हणा तिन्ही पण ची लेवलनेस एकच काढल्यामुळे तिन्हीचा इफेक्ट होऊन कट ऑफ खूपच खाली जाण्याची शक्यता दाट आहे. आणि कसं विद्यार्थ्यांना जमला नाही. बरेच विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांचे ज्यांचे स्कोर चांगले यायचे फिजिक्स मध्ये, म्हणजे जे टेस्ट सिरीज मध्ये वगैरे राहतात ना आपल्या, त्या टेस्ट सिरीज मध्ये त्यांचे स्कोर 160, 160, 150 पर्यंत फिजिक्सचा स्कोर राहायचा त्यांना. सध्या म्हणजे सध्याच्या स्कोर मध्ये 120 च्या पण खाली येत आहेत असे सिनारिओ झालाय. आणि बायोलॉजी मध्ये पण 2-3 क्वेश्चनचा असं झालंय की ते बाहेरून आले, तर त्याच्यामुळे पण विद्यार्थ्यांनी ते सोडून दिलेत. आणि अजून एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी जे आहे का 23,33,162 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, तर यावर्षी 20,80,000 म्हणजे जवळपास 2.5 लाख च्या संख्येने विद्यार्थी घटल्यामुळे त्याचा पण इफेक्ट चांगला मेरिटवर पडणार आहे. तर विचार करा, या दोन फॅक्टर म्हणजे पेपरची टफनेस आणि प्लस हे 2.5 लाख विद्यार्थी कमी कमी झाले, या दोन्हीचा इफेक्ट होऊन चांगलाच कट ऑफ खाली करणार आहे. सध्या तर 70-80 मार्कांनी वाटत आहे, पण यापेक्षा पण खाली जाऊ शकतो. सध्या हे अंदाज बांधत आहे आपण. रिझल्ट आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली आकडा कळूनच जाईल की कितीपर्यंत कट ऑफ जाईल. आज तोपर्यंत तर आपण फक्त अंदाज बांधते. माझा आता फक्त आता यावर्षी त्यांनी नीट दिली प्रामाणिकपणे, त्यांना एवढंच म्हणणं आहे माझं की सध्या तुम्ही मस्त एन्जॉय करून घ्या. या गोष्टीचा जास्त विचार करू नका की काय होईल कसं होईल, कारण की आता विचार करून काहीच होणार नाही. आपल्याला रिझल्ट आल्यानंतर आपलं सगळं व्यवस्थित कळते, रँकिंग वगैरे राहते. सध्या तुमच्याजवळ फक्त मार्क आहेत, मार्कच्या बेसिसवर माणूस अंदाज बांधू शकत नाही. कारण की सध्या फक्त आपल्याजवळ 2-4 पोरांचे मार्क आहेत. तर सगळ्या ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणाला कसा गेला काय गेला हे आपण अंदाजा बांधू शकत नाही, किंवा महाराष्ट्रामध्ये जरी म्हणायचं गेलं तरी बांधू शकत नाही. त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्स घ्या, काळजी घेऊ नका. काल खूप पॅरेंट्स घाबरले होते, खूप पॅरेंट्स लोकांचे फोन पण आले. पण सध्या मला असं वाटतं की तेवढी काळजी करायची गरज नाहीये. आपल्याला हळूहळू समजून जाईल की नेमकं आपली कितीपर्यंत कट ऑफ येईल. तर तो थोडा वेळ लागेल त्याला, कारण की रिझल्ट आल्यानंतर आपल्याला सगळा सिनारिओ क्लिअर होऊन जाईल. मला एवढंच म्हणायचंय. आणि जर तुम्हाला आमची चॉईस सॉरी आमच्याकडे काउन्सिलिंग साठी जॉईन व्हायचं असेल तर आम्ही फ्री मार्ग गायडन्स करूया. तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर आमचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोन नंबर, व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता. धन्यवाद.